कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. अनुवांशिक लक्षणे माता पित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात म्हणून डॅश डॅश अनुवांशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात. जनुकांना पुनरुत्पादनाच्या डॅश प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवात सूक्ष्म भेद असतात. उत्तर आहे अलैंगिक प्रजनन. सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवांशिक गुणधर्म वाहून येणारा घटक म्हणजे डॅश होय. गुणसूत्रे. गुणसूत्रे मुख्यतः डॅशने बनलेली असतात. DNA. पुनरुत्पादनाच्या डॅश प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवातील भेद जास्त असतात. लैंगिक प्रजनन. प्रश्न दुसरा स्पष्टीकरण लिहा. मेंडेलची एकसंकर संतती कोणत्याही एका संकराद्वारे स्पष्ट करा. उत्तर मेंडेलने विरुद्ध लक्षणांची एकच जोडी असलेल्या वाटाण्याच्या झाडामध्ये संकर घडवून आणला. अशा प्रकारच्या संकराला एकसंकर म्हणतात. मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग. यावरून मेंडेलने असे प्रतिपादन केले की लक्षणांच्या संक्रमणासाठी कारणीभूत ठरणारे घटक जोडीने आढळतात. प्रश्न दुसरा मेंडेलची द्विसंकर संतती कोणत्याही एका संकराद्वारे स्पष्ट करा. उत्तर द्विसंकरात विरोधी लक्षणांच्या 2 जोड्यांचा समावेश होतो. मेंडेलने एकापेक्षा जास्त लक्षणांच्या 2 जोड्या एकाच वेळी वापरून संकरणाचे आणखी प्रयोग केले. यात गोल पिवळ्या बीजांच्या झाडांचा सुरकुतलेल्या हिरव्या बीजांच्या झाडांशी संकर घडवून आणला. यात बीजाचा रंग व प्रकार अशा 2 लक्षणांचा समावेश आहे. मेंडेलचा द्विसंकर संततीचा प्रयोग पुढील प्रमाणे. P1 पिढीची युग्मके तयार होताना जनुकांची जोडी स्वतंत्ररित्या वेगळी होते. म्हणजेच RRYY झाडांपासून RR व YY अशी युग्मके तयार होत नाहीत, तर फक्त RY प्रकारची युग्मके तयार होतात. तसेच RRYY झाडांपासून RY युग्मके तयार होतात. यावरून आपण असे म्हणू शकतो की युग्मकांमध्ये जनुकांच्या जोडीचे प्रतिनिधित्व त्यातील प्रत्येकी एका घटकाद्वारे होते. जनुकीय विकार असलेल्या रुग्णाबरोबर राहण्याचे टाळणे योग्य का आहे? उत्तर 1. जनुकीय विकार हा संक्रमित होणारा रोग नाही. 2. आई व वडिलांकडून त्यांच्या संततीमध्ये जनुकीय विकार येतो. नंबर 3. जनुकीय विकार असणाऱ्या अपत्यांना आधार आवश्यक असतो. त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जनुकीय विकार असलेल्या रुग्णाबरोबर राहण्याचे टाळणे योग्य नाही. मेंडेलची एकसंकर व द्विसंकर संतती यातील फरकांचे मुद्दे लिहा. उत्तर मेंडेलची एकसंकर व द्विसंकर यातील मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. 1. विरुद्ध लक्षणांची जोडी. 2. रंग आणि प्रकार. 3. तयार होणारी युग्मके. 4. जनुकांचे प्रतिनिधित्व. प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. गुणसूत्रे म्हणजे काय हे सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय. गुणसूत्राचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. 1. मध्यकेंद्री. या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू मध्यावर असतो व हे V या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात गुणसूत्र भुजासमान लांबीच्या असतात. उपमध्यकेंद्री. या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू मध्याच्या जवळपास असतो व हे L या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्र भुजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी असते. अग्रकेंद्री. या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू टोकाजवळ असतो व हे J या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्र भुजा खूपच मोठी व दुसरी खूपच छोटी असते. अंत्यकेंद्री. या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू टोकाला असतो व हे I या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एकच गुणसूत्र भुजा असते. नंबर नेक्स्ट. DNA रेणूची रचना स्पष्ट करा. उत्तर 1. DNA रेणूची रचना सर्व सजीवात सारखीच असते. DNA रेणूतील प्रत्येक धागा न्यूक्लिओटाइड नावाच्या अनेक लहान रेणूंचा बनलेला असतो. 2. नायट्रोजनयुक्त पदार्थ ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन व थायमिन अशा 4 प्रकारचे असतात. त्यापैकी ॲडेनिन, ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात, तर सायटोसिन व थायमिन यांना पिरिमिडियन्स म्हणतात.
नंबर 3, न्यूक्लिओटाईडच्या रचनेत शर्करेच्या एका रेणूला एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू व एक फॉस्फोरिक आम्लाचा रेणू जोडलेला असतो. नंबर 4, नायट्रोजनयुक्त पदार्थ 4 प्रकारचे असल्यामुळे न्यूक्लिओटाईडसुद्धा 4 प्रकारचे असतात. नंबर 5, DNA रेणूमध्ये न्यूक्लिओटाईडची रचना साखळीसारखी असते. DNAचे 2 धागे म्हणजे शिडीच्या नमुन्यातील 2 खांब. प्रत्येक खांब आळीपाळीने जोडलेल्या शर्करेचा रेणू व फॉस्फरिक आम्ल यांचे बनलेले असतात. शिडीची प्रत्येक पायरी म्हणजे हायड्रोजन बंधाने जोडलेली नायट्रोजनयुक्त पदार्थांची जोडी होय. नेहमीच ॲडेनिनची थायमिन बरोबर व ग्वानिनची सायटोसिन बरोबर जोडी होते. DNA फिंगरप्रिंटिंगचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकेल याबाबत तुमचे मत व्यक्त करा. उत्तर, प्रत्येक व्यक्तीत असलेल्या DNAच्या आराखड्याचा क्रम शोधला जातो. वंश ओळखण्यासाठी किंवा गुन्हेगाराला ओळखण्यासाठी त्याचा उपयोग होतो. RNAची रचना, कार्य व प्रकार स्पष्ट करा. उत्तर RNAची रचना हे पेशीतील दुसरे महत्त्वाचे न्यूक्लिक आम्ल होय. हे आम्ल रायबोज, शर्करा, फॉस्फेटचे रेणू आणि ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन व युरॅसिल या 4 नायट्रोजनयुक्त पदार्थांनी बनलेले असते. रायबोज, शर्करा, फॉस्फेटचा रेणू आणि एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू यांच्या संयोगातून न्यूक्लिक आम्लाच्या साखळीतील एक कडी म्हणजेच न्यूक्लिओटाईड तयार होते. अशा अनेक कड्यांच्या जोडणीतून RNAचा महारेणू तयार होतो. RNAचे कार्य व प्रकार. 1. रायबोझोमल RNA रायबोझोम अंगकाचा घटक असलेला RNAचा रेणू होय. रायबोझोम प्रथिने संश्लेषणाचे काम करतात. 2. मेसेंजर RNA पेशी केंद्रामध्ये असलेल्या जनुकांमधील अर्थात DNAच्या साखळीवरील प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा संदेश प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या रायबोझोमपर्यंत नेणाऱ्या दूत. 3. ट्रान्सफर RNA mRNAवरील संदेशानुसार अमिनो आम्लाच्या रेणूंना रायबोझोमपर्यंत आणणारा RNAचा रेणू असतो. लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्त तपासणी करणे का गरजेचे आहे? उत्तर, सिकल सेलचे निदान करण्यासाठी. कारण हा आजार प्रजोत्पादने या एकाच माध्यमातून प्रसारित होतो. म्हणून लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्त तपासणी करणे गरजेचे आहे. प्रश्न 4, थोडक्यात माहिती लिहा. त्यातील डाऊन्स सिंड्रोम, मंगोलिकता. उत्तर, गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे उद्भवणारी डाऊन्स सिंड्रोम किंवा मंगोलिकता ही एक विकृती होय. ही गुणसूत्रीय विकृती आहे. यात गुणसूत्र रचनेमध्ये एकूण 47 गुणसूत्रे दिसतात. या विकृतीला ट्रायसोमी 21 असेही म्हणतात. कारण या विकृतीत अर्भकाच्या शरीरातील सर्व पेशींमध्ये 21व्या गुणसूत्राच्या जोडीबरोबर एक अधिकचे गुणसूत्र असते. त्यामुळे अशा अर्भकात 46 ऐवजी 47 गुणसूत्र दिसतात. अशी बालके शक्यतो मतिमंद व अल्पायुषी असतात. मानसिक वाढ खुंटणे हे सर्वात जास्त ठळक वैशिष्ट्य आहे. तसेच कमी उंची, पसरट मान, चपटे नाक, आखूड बोटे, आडवी एकाच हस्तरेषा, डोक्यावर विरळ केस, आयुर्मान 10 ते 20 वर्ष. एकजनुकीय विकृती. एखाद्या सामान्य जनुकामध्ये उत्परिवर्तन होऊन त्याचे रूपांतर सदोष जनुकात होण्याचे जे विकार उद्भवतात त्यांना एकजनुकीय विकृती म्हणतात. सदोष जनुकामुळे शरीरात जनुकामार्फत होणारी उत्पादिते तयार होत नाहीत किंवा अत्यल्प प्रमाणात तयार होतात. या प्रकारचे चयापचयाचे जन्मजात विकार कोवळ्या वयात जीवघेणे ठरू शकतात. अशा प्रकारच्या रोगांची उदाहरणे हचिन्सन्स रोग, टे-सॅक्स रोग, गॅलेक्टोसेमिया, सिकलसेल ॲनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस, वर्णकहीनता, हिमोफिलिया, रातंधळेपणा इत्यादी आहेत. सिकलसेल ॲनिमिया लक्षणे व उपाययोजना सांगा. लक्षणे: सूज येणे, सांधे दुखणे, असह्य वेदना होणे, सर्दी व खोकला सतत होणे, अंगात बारीक ताप राहणे, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे. उपाययोजना: 1. हा आजार प्रजोत्पादन या एकाच माध्यमातून प्रसारित होतो. म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर वधू आणि वर दोघांनीही तपासणी करून घ्यावी. 2. सिकलसेल वाहक पीडित व्यक्तीने दुसऱ्या वाहक पीडित व्यक्तीशी लग्न टाळावे. नंबर 3. सिकलसेल आजारी व्यक्तीने दररोज एक फॉलिक ॲसिडची गोळी सेवन करावी. प्रश्न 5. अ, ब व क गटांचा परस्परांशी काय संबंध आहे?